से कहूँ हाय नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे अक्षता ब्लॉग्समध्ये. आणि आज आहे संडे. तर आज सुट्टी होती, मग घरीच होते. आणि मग सकाळपासून असं आराम वगैरे चालू होता. सकाळपासून काही शूट नाही केलं. मग आता संध्याकाळचे ना 5 वाजले आणि मग आता थोडंसं ध्रुवला बाहेर घेऊन चालले गार्डनला. त्याचा पण जरा मूड फ्रेश होईल, कारण तो नेहमी घरातच असतो आणि मम्मीला पण काय न्यायला त्याला जमत नाही. मग म्हटलं आता मी आहे आज, तर त्याला घेऊन जाते. आणि बाहेर पण मस्त वारा वगैरे सुटला आहे आणि थंड पण असं वाटतं आता. आणि तो पण छान रेडी झाला आणि मी पण रेडी झाले. तो बघा त्या घरभर शूज घालून चाललेत, नाचणं चालू आहे त्याचं. आणि रेडी पण झालं, तुम्हाला दाखवते. नेस बघा पूर्ण रेडी झाले. ध्रुव इथं बघा कसा दिसतो माझा. तर कशा दिसतो मला सांगा कमेंटमध्ये. बघा शूज घातले, शू आले. तर चला आता गार्डनला मध्ये गेला बघू मला शूट करायला जमतंय की नाही. तर चला आता आपण जाऊ. बॉल घेऊन खाली गेला एकदम गार्डनच्या इथे. आणि आमच्यासोबत कीर्ती पण आली. इथे बघू शकता ध्रुव आणि ताई कसे खेळत आहेत घोडा. थोडासा ध्रुव घाबरतो, कारण त्याच्यासाठी खूप म्हणजे नवीन आहे. असे राइड्स वगैरह नहीं तरी घेतले, खूप लहानपण आहे ॲक्च्युली. देखिए बच्चों के साथ बच्चों का बनने का भी बहुत मन होता है, इसलिए अभी मेरी बहना बैठ रही है उस पे घोड़े पे. ध्रुव इथे बघ. अल्ले वाह, जा 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 जा. तेरा ये चेहरा तुझे से कहूँ. Go.
हे बघा एक असे झोपाळ्यात बसलेत मस्त. झोपाळा खेळतो ध्रुव. आले वा. आता बघू शकता ताई यांनी अँड ध्रुव आम्ही आता गार्डनला अलविदा करत आहोत. ए ध्रुव तेरा ये चेहरा. हे पण एक गार्डन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान करून. त्याचे 8 सव्वा 8 झालेत आणि आम्ही मगाशीच गार्डनमधून आलो. त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि 7 वाजता 7 साडेसातला पाणी आलं. त्यानंतर पाणी वगैरे भरलं, थोडंसं घराचं काम आवरलं आणि मम्मीने इथे भांडी घासून ठेवलीत मांडणीतली सगळी. हे बघा. आणि ध्रुवला पण नंतर फ्रेश वगैरे केलं आणि मग तोही झोपलेला, तर तो आता उठलाय आणि आता आम्ही चहा घेणार आहोत. आणि इथे मम्मीने भांडी धुवून ठेवले. पाणी आलं तिने सगळी भांडी काढलेली मांडणीची. आता ती पुसून सगळी लावत आहे मांडणीमध्येच. आणि आता ध्रुवला पण आल्यानंतर त्याला थोडंसं दूध दिलेलं. आता त्यासाठी खिचडी भात बनवणार आहे आणि ती रेसिपी तुमच्यासोबत पण मी शेअर करणार आहे. आणि साधी सोपीच आहे. आणि आमचा ध्रुव बघा झोपून उठलाय. ध्रुव अजून खिचडी भात बनायचा आहे, तर त्याच्या आतापासूनच भांडी घेणं चालू आहे जेवणासाठी. ची खिचडी करायला घेतली नाही ते ना थोडेसे तांदूळ आणि त्याच्यापेक्षा थोडी जास्त डाळ घेतली मुगाची आणि 2-3 पानांनी स्वच्छ धुवून हे थोडीशी भिजत ठेवले फोडणी देईपर्यंत. आणि याच्यामध्ये मी आता बघा इथे मी घेतलं आहे टोमॅटो. ते मिक्सरला मी वाटून घेणार आहे आणि ध्रुवपुरतीच खिचडी करणार आहे. मग मी मोठा टोमॅटो होता म्हणून मी अर्धा टोमॅटो घेतला. थोडीशी कोथिंबीर, कारण ती अशीच टाकली ना मग तो ध्रुव काही खात नाही. मग त्याला मी मिक्सरमध्ये वाटून देते. आणि 2 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि चव थोडंसं तिखट वाटव म्हणून थोडीशी एवढीशी मिरची घेतली आहे मिक्सरमध्ये. कुकर ठेवला. आता याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तूप टाका, नाही तर तेलही टाकू शकतात. आता मी तेलाची फोडणी देते. थोडंसं तेल घेते झाले आणि याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकते. आता मिक्सरमधून मी वाटून घेतलंय. आता तेच त्याच्यामध्ये पण तेलामध्ये फोडणी देते. आणि मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं कारण ना ध्रुव असंच दिलं नाही अशी फोडणी तर तो खात नाही. मग टोमॅटो कोथिंबीर एका साईडला करून टाकतो. मग मी ते मिक्सरमध्ये वाटलं ना मग ते चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड होतं आणि मग ते छान भातामध्ये मिक्स पण होतं आणि मग ध्रुव आवडीने खातो आणि जे एक वेगळी टेस्ट पण येते. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता बारीक चिरून, पण मी कांदा नाही टाकला. मी डायरेक्ट फक्त टोमॅटो वगैरेच टाकला. आणि तुमच्याकडे जर गाजर असेल तर तुम्ही गाजरही टाकू शकता. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी स्किप करते. आता जिरं पावडर टाकते. आणि थोडीशी हळद टाकते. तांदूळ आणि डाळ ते आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. आता मी मसाल्यामध्ये डाळ आणि तांदूळ चांगलं मिक्स करून घेतला. त्याच्यामध्ये मला पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घेते. चांगली अशी बारीक पातळ अशी खिचडी झाली पाहिजे. आणि हे तांदूळ पण गावचे असल्यामुळे बारीक पण आहेत. तर हा भात पण माझा लगेच होईल. चवीनुसार मी मीठ टाकते. आता कुकरचं झाकण लावून घेतलं. आता 2-3 शिट्ट्या झाल्या की मग एकदा पूर्ण भात झाला की तुम्ही पण पहा.
शकता ध्रुवचा बघा हा भात झालेला पण आहे आणि छान असा मऊसर शिजलेला आहे आणि असा भात केला ना याची टेस्ट पण खरंच खूप छान लागते. आता ध्रुवला मी खायला देते. आता जो भात बनवले ना खिचडी आपण म्हणू तर त्याला आता थंड करून दिला आणि तो आता त्याच्याच हाताने खातोय आणि त्याला त्याच्याच हाताने खायला आवडतं. तर हे बेस्ट आहे. थोडीशी घाण वगैरे करतो पण ठीक आहे तेवढं चालतंच. आणि इथं त्याचं कार्टून बघणं पण चालू आहे. इथं खातो पण आहे आणि कार्टून पण बघतोय पाठी वळून वळून आहे ना ध्रुव. एक टेन्शन नाही मला त्याला भरवायचं किंवा काय. त्याला थोडंसं स्टार्टिंगला भरवावं लागतं नंतर तो त्याच्याच हाताने खातो. खाली पडलेला नाही खायचं ते दाटी असतं शे. तर त्याचं आता खाणं चालू आहे आणि आता स्वयंपाकामध्ये काय करायचंय बघू. हे बघा अशी थोडीफार घाण पण असते आमची. ध्रुव मस्त लागतंय. ध्रुव आवाज जरा कमी करे टीव्हीचा. ध्रुव यम्मी मत्त. आज संडे आहे तर आज स्पेशल चिकन तर काही झालं पाहिजे नॉनव्हेज पण काही घरात केलं नाही म्हणून बाहेरूनच ऑर्डर केलं. तर बाहेरून ना चिकन मसाला ऑर्डर केला आहे आणि त्याच्या एकच डब्बा मागवला कारण मम्मीला आणि पप्पा आणि असेच खाणार आहेत. मी तर नाही खाणार. तर आणि त्यासोबत ना मस्त कांदा पण दिला आहे लिंबू दिला आहे आणि असं चिरून वगैरे छान दिलेलं आहे आणि बघा छानही दिसतं आहे. कलरही छान आहे तरी पण आहे आणि तर खाऊन कळेल टेस्ट त्याची कशी आहे. आता हे यशला मी देते तो पण आता खाईल कारण त्याला पण चिकन वगैरे आवडतं. तर त्याला आता प्लेटमध्ये देते.